हवामानातल्या बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं होणारी वाढ चिंतेचा विषय आहे। डेंग्यूवरती प्रभावी आणि कमी दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे संशोधन करण्यात येणार आहे। यासाठी सिरमतर्फे ड्रग्स फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेशी सामंजस्य करार केला आहे। पुणे महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी शहर स्वच्छतेवरती भर दिलाय। महापालिकेकडून शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांना सहभागी करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ पुणे अभियान राबवलं जाणार आहे। शहर स्वच्छ ठेवताना प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली। राज्य सरकारनं मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गट आणि गणरचनेचा कार्यक्रम जाहीर केला। यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट आणि 146 गण निश्चित केलेत। तर नवीन गटरचनेत 5 तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गटाची वाढ झाली होती। तर हवेली तालुक्यात गटांची संख्या 13 होती, ती 7 कमी झाली आहे। वयोवृद्ध भाविकांना धक्के मारत गर्दीतनं वाट काढणाऱ्या व्हीआयपी वाहनांना श्री विठ्ठल मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे। आषाढी वारी नियोजनाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं मंत्री महोदय आणि विधायक अधिकाऱ्यांची पंढरीमध्ये वर्दळ वाढली आहे। या व्हीआयपींच्या गाड्यांचे ताफे भाविक, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आदींना त्रासदायक ठरू लागल्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे वारकरी, भाविक आणि पंढरपूरकरांना ही वारी सुसह्य होणार आहे। पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं कितीही जनजागृती केली तरी देखील थकबाकी असलेले करदाते कर भरण्यास टाळाटाळ करतायत। शहरातील 76,688 मालमत्ताधारकांकडे तब्बल 498 कोटींची थकबाकी आहे। त्यामुळे या थकबाकीदार मालमत्ताधारकांना 2025-26 या आर्थिक वर्षाच्या बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठवण्यात आली आहे। एटीएम केंद्र नसलेल्या ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागातील वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार एनेबल पेमेंट सिस्टमद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे। टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं ही सुविधा त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे। पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे। महापालिकेनं यासाठी 28 मेपासून सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला। यात आखाती देश आणि स्पेनमधील एकेका कंपनीसह एकूण 21 कंपन्यांनी प्रकल्पासाठी स्वारस्य दाखवत निविदापूर्व बैठकीला हजेरी लावली। मलबार हिल परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाची संरक्षक भिंत 25 मे रोजी मुसळधार पावसात कोसळली होती। पालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली असून ही भिंत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नयेत यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरती पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी एमआरव्हीसीनं व्यापक पूर निवारण मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाला असून मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हिंगोली आणि नांदेडला आज आणि उद्या 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय। तर 17 जूनपासून 19 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी धरण सततच्या पावसानं 90% भरलंय। पर्यटक आता भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत। पुणे शहरातील पालखी मार्गावरती दुरवस्थेबाबत पोलीस आयुक्त यांनी केलेल्या मुद्द्यांपैकी 90% कामं पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामं 3 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले। प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपीच्या गणेश मूर्तींवरती घातलेली बंदी उच्च न्यायालयानं उठवली आहे। त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीची पंढरी अशी ओळख असलेल्या पेणमधील कारखानदारांवरील विघ्नच टळलं असून मूर्ती बनवण्यासाठी युद्धपातळीवर लगबग सुरू झाली आहे। बंदी उठल्यामुळे या उद्योगात तब्बल 300 कोटींची उलाढाल होणार आहे। भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते डी.वा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता। मात्र अजूनही केंद्र सरकारकडून नावाचा विचार झालेला नाही। त्यामुळे या विरोधात 24 जून रोजी भूमिपुत्र रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणालीनं सज्ज असलेल्या स्मार्ट ई बसचा समावेश होणार आहे। ही बस नव्या तंत्रज्ञानासह सुसज्ज असून प्रवाशांच्या आणि चालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणं अशक्य आहे। महाकाय मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केल्यास चेंगराचेंगरीचा धोका असल्याचं सांगत मोठ्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्याची परवानगी द्या अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केली आहे।
शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ साठवणं आणि शिजवणं ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे. त्याचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपाहारगृहांवरती कठोर कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. कांजूरमार्ग इथल्या डम्पिंग ग्राउंड 3 महिन्यात बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिला असला तरी ते ग्राउंड बंद करता येणं शक्य नाही असं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसल्यामुळे पेच कायम आहे, तर दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. यूपीआय मंचाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीवरती कोणतेही मर्चंट डिस्काउंट रेट लागणार नाही असं स्पष्टीकरण वित्त मंत्रालयानं दिलंय. मंत्रालयानं म्हटलंय की यूपीआय व्यवहारावरती एमडीआर वसूल केला जाणार असल्याचे दावे निराधार आहेत. एक मोठी बातमी. मुंबईतल्या कोस्टल रोडवरती एक भीषण अपघात झालाय. कोस्टल रोडच्या बोगद्यात कारचा अपघात झाला आणि या अपघातानंतर कार उलटल्यामुळे चालक गंभीर जखमी झालाय. या अपघातामुळे कोस्टल रोड परिसरात ट्रॅफिक जाम झालाय. ही कार उलटलेली आहे आणि हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या कारवरचं नियंत्रण या चालकाचं सुटलेलं दिसतंय आणि त्यामुळे ती बाजूला असलेल्या भिंतीवरती जाऊन धडकली आहे आणि ती कार उलटली आहे. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून यामुळे कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. या अपघातामुळे कोस्टल रोडचा ट्रॅफिक जाम झालाय आणि कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये ही कार उलटली. चालक गंभीर जखमी झालाय. मुंबईतल्या कोस्टल रोडवरती झालेला हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. संत तुकोबांची आषाढ वारी अवघ्या 4 दिवसांवरती आली आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी तसंच शिळा मंदिरात गर्दी वाढायला लागली आहे. शेतातली कामं उरकून अनेक शेतकरी देहू आळंदीत वारीत सहभागी होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. बऱ्याच दिवसांनी उसंत घेतलेल्या पावसानं जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली. काही वेळातच संपूर्ण गावातले रस्ते जलमय झाले. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे घरांसह दुकानात पाणी शिरलं. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसात केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरीचं झाड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पुणे शहर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे झालेली 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन सलग दुसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण केली. ही मॅरेथॉन जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. त्यांच्या या यशामुळे पुणे शहर पोलीस दलाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरती डौलानं फडकलाय. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावरती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना होणारा त्रास तसंच संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होऊन विविध उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 11 झाडं उन्मळून पडली. अग्निशमन दलाकडून रस्त्यातून झाडं हटवण्याचं काम सुरू आहे. भुसावळमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणकर्ते संतोष थामेत यांची प्रकृती खालावली आहे. मात्र मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत संतोष थामेत उपोषणावरती ठाम आहेत. कराड तालुक्यातील उमरज येथे लिफ्ट मागून 45 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून जबरदस्तीनं खिशातील मोबाईल आणि रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 6 तासात दोघांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या 70 पोलिसांच्या 2 पथकांनी एकाच वेळी 2 ठिकाणी छापा टाकला. चिष्ट्या चौक आणि पडेगावात ही छापेमारी करण्यात आली. 76 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील पिंपरी ते मोंढाळे दरम्यान बोरी नदीच्या पुलावरती बांधकाम पूर्ण झालंय. आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेने यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावरती भर दिलाय. सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये 3,10,426 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षात ही संख्या 5 लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट शिक्षण विभागानं ठेवलंय. कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक, निर्यातीबाबत धोरण ठरवण्यासाठी 23 वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारनं 12 जून रोजी कांदा धोरण ठरवण्यासाठी पुन्हा नवीन समिती नेमली आहे.